सदस्य आहेत. लातूरला आपल्या मराठवाड्याच्या वतीने जगद्गुरु तुकोबारायाचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव, श्री संत नारायण महाराज देहूकर यांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव, श्री संत एकनाथ महाराजांचे गुरुवर्य जनार्दन पंत स्वामी देशपांडे चाळीसगावकर यांचा चतुशतकोत्तर स्वर्ण महोत्सव, बर श्री संत नामदेव महाराज, श्री संत जनाबाई आणि 14 जणांचं कुटुंब यांचा षष्टशतकोत्तर अमृत महोत्सव, श्री संत ज्ञानोबारायांचा सप्तशतकोत्तर स्वर्ण महोत्सव आणि श्री संत सावता महाराजांचा सप्तशतकोत्तर अमृत महोत्सव, असे 7 मुहूर्त एकत्र आलेलं या पहिल्यांदा वर्ष असं आलंय. हे वर्ष 25 वर्षापूर्वी आलं होतं, त्याला संप्रदायाला त्याचा लाभ घेता आला नाही, पण आता आलंय तर आता आपल्याला सगळ्यांना लाभ घ्यायचा आहे. ज्ञानोबारायाचा 750वा आणि तुकोबारायाचा 375वा संपूर्ण मराठवाड्याच्या वतीने लातूरला संपन्न होतोय. 22 फेब्रुवारी ते 2 मार्च रोज 2000 टाळकरी, 25,000 वाचक. कीर्तनाला पहिल्या दिवशी 1 लाख लोक, काल्याच्या कीर्तनाला 5 लाख भाविकांना पुरणपोळीचं नियोजन आहे. मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन तिथं भरतंय. 375वा तुकोबारायांचा असल्यामुळे 375 कंपन्या येणार आहेत. फक्त शेतकऱ्यांचं ज्ञान वाढावं याच्यासाठी ते कृषी प्रदर्शन आहे. कारण सत्याचं मालक कोण आहे? शेतकरी न वारकरी हेच दोघं मालक आहेत सत्याचे. कोणी पुढारी नाही, कोणी मंत्री नाही, कोणता पक्ष नाही, कोणती जात नाही, कोणता भाग नाही, कोणता समाज नाही. मराठवाड्यातले शेतकरी आणि मराठवाड्यातले वारकरी हेच त्याचे मालक आहेत. शेतकऱ्याचं ज्ञान वाढावं म्हणून कृषी प्रदर्शन, वारकऱ्याची कानाची धनी पेटावं महोत्सव आहे महाराज. या उत्सवासाठी 21 तारखेला सकाळी 8 वाजता श्री संत तुकोबारायांच्या, नामदेव महाराज, संत जनाबाई, श्री संत गोरोबा काका, सावता महाराज अशा सकल संतांच्या पादुका मराठवाड्यात हेलिकॉप्टरने पहिल्यांदा येणार आहेत. देहूवरून भंडारा डोंगरावरून हेलिकॉप्टर भिर करत निघणार. लातूरला सकाळी 8 वाजता हेलिकॉप्टर निघणार. मग 8 वाजता तिथं हेलिकॉप्टर आल्यावर मोठी मिरवणूक आहे. मिरवणूक मग हे बघा, 2 भजे खाल्ले तरी उपास मोडतोय ना, मग किलो भरच खायची. मग 375वा तुकोबारायाचा असल्यामुळं 375 वारकरी पुढं पताका घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 महिला तुळस घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 महिला कलश घेऊन, त्याच्या पाठीमागं 375 पकवाचे भोम भोम परांडा, भोम भोम परांडा, भोम भोम. नवीन बाजे उद्या या आपल्याकडे शिकायला. देखाना खापाना बेथाराच्या कडकडं, बेथाराच्या कडकडं, पान पिली का टाक बाहेर, कान पाको बाहेर, असं बरेच नवीन तिथं सगळे असं नवीन भात खंडे करा नाही ऐका. आणि मग असे 375 पकवाचे, त्याच्या पाठीमागं 375 विणेकरी, गावगावची विणेकरी येणार आहे. असं मावळ उठल्यासारखं बांग बांग पगान पगान पगान. त्याच्या पाठीमागं ती जो 2000 टाळकरी, त्याच्या पाठीमागं 375 कीर्तनकार फेटे बांधव, त्याच्या पाठीमागं 375 चोपदार, त्याच्या पाठीमागं 375 लातूर जिल्ह्यातून आम्ही तुकाराम नावाच्या व्यक्ती शोधल्यात, ते चालणार. त्याच्या पाठीमागं 375 नारायण नावाच्या व्यक्ती, 450 जनार्दन नावाच्या व्यक्ती, 675 नामदेव नावाच्या व्यक्ती, 675 जनाबाई नावाच्या महिला, 450 ज्ञानेश्वर नावाच्या व्यक्ती शोधल्या आणि 775 सावता नावाच्या व्यक्ती शोधल्या. अशी मिरवणूक मध्ये रथामध्ये संतांच्या पादुका, 2 रथ आहेत. एक रथ आहे पानगाव विठ्ठल देवस्थान, पानगाव तालुका रेणापूर. दुसरा रथ आहे श्री साधवरे उज्ज्वलानंद बाबांचा रथ आहे. आपल्या रथात संतांच्या पादुकावर असणार आहेत. आपल्या रथाला मान आहे तिथं. आणि म्हणून खूप सुंदर उत्सव आहे. आणि मागे एक 10,000 लोक चालणार. साधारण पहिल्या दिवशी मिरवणुकीला 50,000 लोकांचं नियोजन आहे. मग ही मिरवणूक निघणार. वाटाने सगळ्यांना नाश्ता, जेवण, पाणी, विसावा, सगळ्या दुकानदार आहेत ना वाटाने ते पेठेतून जाणार आहे. सगळी सेवा करणार आहेत. तसं येऊच नका, फिनोलेक्सच्या पिशव्या घेऊन या बघा. डोकी सेंटर बिस्किट, राजगिऱ्याचे लाडू, खूप सुंदर मजा आहे. मग आषाढीमध्ये असते. आणि मग तिथे गेलो का तिथं रिंगण होणारे ज्ञानोबारायाच्या सोहळ्यात जे अश्व चालतात, श्रीमंत ऊर्जित राजे
शितोळे सरकार अंकली हे ज्ञानोबरायचे अश्व आहेत त्यांच्याकडे. तर माऊलीच्या सोहळ्यात जे अश्व चालतात ते अश्व मराठवाड्यात रिंगण करायला पहिल्यांदा एवढा 775 वर्षांनी पहिल्यांदा घेतल्या. हे सगळं जुळवलंय आम्ही. सगळ्यांना विनंती, माऊली तो रिंगण सोहळा पाहायला या. लोक अशा गाड्याच्या गाड्या ट्रॅक्टर ट्रकान भरून येणार आहेत रिंगण पाहायला. पहिल्यांदा रिंगण होते मराठवाड्यात. खूप सुंदर सोहळा आहे. मग दुसऱ्या दिवशीपासून रोज 2 टाइम कीर्तन आहे. सकाळी कीर्तन, संध्याकाळी कीर्तन, नामदेव गाथा पारायण, महिलांची मुक्कामाची स्वतंत्र सोय, पुरुषांची मुक्कामाची स्वतंत्र सोय. खूप सुंदर उत्सव आहे. पहिला उत्सव आम्ही आता दिहोला केला, दुसरा लातूरला आहे, तिसरा पंढरपूरला आहे. अधिकाच्या महिन्यात येता आलं तर या. त्यांना तर बोलावणार आहे मी दीपक महाराजाला. अधिकाच्या महिन्यात आहे. अधिकाचा महिना म्हणजे पुरुषोत्तम मास शास्त्रीय भाषेत. थोडे कमी शिकलेले लोक त्याला अधिकाचा महिना म्हणतात. अजून कमी शिकलेले त्याला मधमास म्हणतात. गावरान टप्पू त्याला धोंड्याचा महिना. त्या धोंड्याच्या महिन्यात इकडं तिकडं धोंडे खाण्यापेक्षा सगळ्या महिला पुरुषांना तुमचा मुलगा म्हणून आमंत्रण आहे. पंढरपूरचं आमंत्रण आहे. इथं पत्रिका आणल्यात, कीर्तन झाले, पत्रिका घेऊन जा पंढरपूरच्या. 17 मे ते 24 मे महिन्यात 16 तारखेला, मे महिन्याच्या 16 तारखेला पंढरपूरला मुक्कामी यायचं. चंद्रभागेच्या काठावर 65 एकरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 50 लाख रुपयाचा मंडप दिला त्या उत्सवाचा. त्या मंडपात उत्सव आहे. सगळ्या धर्मशाळा बुकिंग करून ठेवल्यात. सगळ्याला सोय, 2 टाइम जेवण, 1 टाइम नाश्ता, 2 टाइम चहा आहे. फक्त बिड्या काढायची सोय नाही. तेवढा आपुले आपण करा सोडा.